नमस्कार। आज आपण पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला येथील एकविरा देवीची माहिती पाहणार आहोत। भारत आणि नेपाळ या देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते। एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे। प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात, पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून विशेषतः सिक्केपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते। तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे। या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची 3 मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती। यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्ण स्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते। या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपूर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिसरातील 16 सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत। अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात। या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्यात येतो। आता या मंदिराविषयी दंतकथा पाहूया। पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते। एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला। पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे। पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखविले, त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला। एकविरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे। या मंदिराची बांधणी 2 कालखंडामध्ये झाली आहे। इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते 2ऱ्या शतकापर्यंत आणि 5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत। हे मंदिर डोंगरावर आहे। मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात। एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यातील वेढलेले आहे। मुख्य देवता एकविरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे। टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे। हे मंदिर लोणावळ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। लोणावळ्यापासून ते एकविरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो। तसेच ऑटो रिक्षा देखील उपलब्ध आहेत। सेंट्रल पॉइंट लोणावळा पासून 5 किलोमीटर, पुणे शहर पासून 49 किलोमीटर, मुंबई पासून 97 किलोमीटर आहे। पुणे लोणावळा मार्गावरील लोणावळ्याच्या अलीकडील मळली रेल्वे स्टेशन पासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे। पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा सुद्धा येथे आहे।